नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आलेली आहेत, तर त्यासाठी जी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 90 मार्काची, तर त्यापैकी बँकिंग व सहकार या विषयावर आधारित आपलं हे आजचं 4थं लेक्चर असेल. तर याच्या आधीसुद्धा 3 व्हिडिओ जे विद्यार्थी मित्रांनो मी बँकिंग आणि सहकार या विषयावर अपलोड केलेले आहेत, ते पण जाऊन तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकिंग आणि सहकारमध्ये ग्रामीण बँक, अग्रणी बँक योजना व बेसल निकषबाबत माहिती बघूयात. याबाबत काही प्रश्न घेण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जे काही अपेक्षित प्रश्न असेल येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सुद्धा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर बेस रेटचं जे बंधन आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्या वर्षी टाकण्यात आलं. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सार्वजनिक क्षेत्रातील जे बँक आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत, त्या गव्हर्नमेंट बँकांना बेस रेटचं जे बंधन असते ते कोणत्या वर्षी टाकण्यात आलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते जुलै 2010. तर जुलै 2010 रोजी बेस रेटचं जे बंधन आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर टाकण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, बँक व्यवसायाची व्याख्या RBI ॲक्ट 1949च्या कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे तसा की बँक व्यवसाय म्हणजे काय आहे, बँक म्हणजे काय, याची जी व्याख्या आहे ही व्याख्या RBIच्या ॲक्ट 1949च्या कोणत्या आर्टिकलनुसार जे आहे ते सांगण्यात आले, म्हणजे कोणत्या कलमानुसार त्याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते आपलं कलम 5(1)B असेल. तर कलम 5मधील 1 आणि सबसेक्शन बीमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, बँक व्यवसायाची जी आहेत ती व्याख्या देण्यात आलेली आहेत. बँक व्यवसाय म्हणजेच मागणीकर्ता क्षणीस ठेवीदारांद्वारे जे पैसे ठेवण्यात येते आणि त्याच्या बदल्यात कर्ज वाटप वगैरे करण्यात येते, त्याला आपण बँक व्यवसाय म्हणजेच बँक म्हणतो. तर ह्या बँक व्यवसायाची जी व्याख्या आहे ते कलम 5(1)B देण्यात आलेली आहेत. तर बघा RBI ॲक्ट 1949 या अंतर्गत जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, RBIचं जे आहे ते राष्ट्रीयकरण झालेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, बँक कर्जाचे जोखीमनुसार वर्गीकरण किती भागात केले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकेतून जी कर्ज दिले जाते तर त्या जोखीमनुसार त्या बँकेच्या कर्जाचं वर्गीकरण हे किती भागात केले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे 4 असेल. तर बँकेचं जोखीमनुसार वर्गीकरण जे आहे ते 4 भागात केले जाते. ती बघा कोणकोणते आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहेत की प्रमाणित कर्ज. पहिला भाग आहे प्रमाणित कर्ज, म्हणजेच ज्याला आपण स्टँडर्ड लोन असं म्हणू शकतो. तर प्रमाणित कर्ज असं कर्ज जे विद्यार्थी मित्रांनो जे वसूल केले जाऊ शकते त्याला आपण प्रमाणित कर्ज, आणि जे रेग्युलर असते ते. त्यानंतर बघा दुसरा प्रकार आहे उपप्रमाणित कर्ज. दुसरा प्रकार आहे ती उपप्रमाणित कर्ज. उपप्रमाणित कर्ज म्हणजे सबस्टँडर्ड लोन. त्यानंतर बघा तिसरा प्रकार पडतो संदिग्ध कर्ज प्रकार म्हणजेच डाऊटफुल लोन. आणि चौथा प्रकार पडतो बुडीत कर्ज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे कर्जाचे 4 प्रकार पडतात त्याच्या जोखीमनुसार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, ठेवी व्याजदर व कर्ज व्याजदर याच्या फरकास काय म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकेत गेल्यावर आपल्याला आपण जे ठेवी ठेवतो त्या ठेवीवर आपल्याला बँक व्याज देते. तर ते व्याजदर आणि आपण जे कर्ज घेतो तो कर्जाचा व्याजदर जो विद्यार्थी मित्रांनो याच्या फरकास काय म्हणतात
तर त्याचं उत्तर असेल स्प्रेड. त्याला आपण स्प्रेड म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा बँकेमध्ये जो आपला व्याजदर असते, ठेवी व्याजदर, हा व्याजदर कर्जाच्या व्याजदरापेक्षा नेहमी कमी असतो आणि या दोघाचा डिफरन्स म्हणजेच बँकेचा जे विद्यार्थी मित्रांनो तो नफा असतो. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, ठेवी व्याजदर जर एखाद्या बँकेचा 10% असेल आणि कर्ज व्याजदर जर एखाद्या बँकेचा 14% असेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा जो डिफरन्स असेल तो 4%. तर 4% जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो स्प्रेड असेल, त्यालाच आपण स्प्रेड म्हणतो आणि हाच जो असतो तो बँकेचा एक नफा असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, भारतीय महिला बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातली पहिली महिला बँकेची जी स्थापना आहे, सरकारी महिला बँकेची, ही स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं बरोबर उत्तर हे 2013 असेल. तर 2013 साली भारतीय महिला बँकेची जे विद्यार्थी मित्रांनो जी स्थापना झालेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, भारतीय महिला बँकेची पहिली शाखा हे कोठे सुरू करण्यात आलेली होती? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते नरिमन पॉईंट मुंबई. तर मुंबई नरिमन पॉईंट ही पहिली भारतीय महिला बँकेची जी विद्यार्थी मित्रांची शाखा होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण SBIमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2013 साली भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर काही वर्षातच भारतीय महिला बँकेचं जे विलिनीकरण आहे ते SBIमध्ये कन्वर्ट करण्यात आलं, म्हणजे ते SBIमध्ये विलीन करण्यात आली. तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल ते 2017 असेल. म्हणजे 2017मध्येच जे ते महिला बँकेचं विलिनीकरण हे SBIमध्ये करण्यात आलं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8, स्थानिक क्षेत्रीय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणजेच लोकल एरिया बँक विद्यार्थी मित्रांनो. तर लोकल एरिया बँकेची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा 1996-97 या आर्थिक वर्षामध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये लोकल एरिया बँकेची जी असते स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही लोकल एरिया बँक म्हणजे जे स्थानिक क्षेत्रीय बँक आहेत त्याचे काही निकष होते. जसे की त्यातला एक महत्त्वाचा निकष म्हणजे स्थानिक क्षेत्रीय बँक जी असते म्हणजे लोकल एरिया बँक ही मॅक्झिमम 3 जिल्ह्याकरताच काढता येते. तर 3 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त त्याची शाखा इतर 4थ्या जिल्ह्यामध्ये राहणार नाही. हा एक त्याचा महत्त्वाचा निकष होता. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि प्रश्न क्रमांक 9 बघा 2025मध्ये देशात किती स्थानिक क्षेत्रीय बँक कार्यरत आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या 2च स्थानिक क्षेत्रीय बँक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सध्या कार्यरत आहेत 2025मध्ये. म्हणजेच संपूर्ण भारतात फक्त आता सध्या 2च स्थानिक क्षेत्रीय बँक जे आहेत ते आहेत. त्यापैकी एक बँक जी आहे ती कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड ही जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये आहे. कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड ही बँक आंध्र प्रदेशमध्ये आहे, ज्याचं हेडक्वार्टर हे विजयवाडा असेल. त्यानंतर दुसरं आहे कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक जी तेलंगणामध्ये आहे, त्याचं हेडक्वार्टर हैदराबाद आहे. तर अशा 2च स्थानिक क्षेत्रीय बँक जे सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, अग्रणी बँक योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो अग्रणी बँक योजनेचं जे काही उद्दिष्ट आहेत हे योजना जे आहेत ते कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1969. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अग्रणी बँक योजना ही 1969 या वर्षी सुरू करण्यात आली. तर अग्रणी बँक योजना जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या योजनेमागं किंवा अग्रणी बँक योजनेचं जे अग्रणी बँक योजनेची शिफारस जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती नरिमन कमिटी जी आहेत नरिमन समितीद्वारे करण्यात आलेली होती. नरिमन कमिटी जी आहे ते बँक व्यवसायाची जे काही व्यावसायिकांची जी कमिटी जी आहे ते नेमण्यात आलेली होती 1969मध्ये. त्या 1969मध्येच नरिमन कमिटीनेच अग्रणी बँक योजनेची जी आहे ते उद्दिष्ट ठेवण्यात आलेली होती. आणि अग्रणी बँक योजनेमधील एक क्षेत्रीय दृष्टिकोन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही एक संकल्पना मांडण्यात आली होती. ही जी संकल्पना ह्या संकल्पनेच्या मागे जे आहेत ते गाडगीळ यांची होती. म्हणजेच अग्रणी बँक योजनेमधील जे क्षेत्रीय दृष्टिकोन आहेत त्याची मागे गाडगीळ यांचं उद्दिष्ट होते. त्याच्या व्यतिरिक्त अग्रणी बँक योजनेचं जे काम काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर अग्रणी बँक योजना जी आहेत ही
तर अग्रणी बँक योजनेचं मुख्य उद्दिष्ट जे होतं विद्यार्थी मित्रांनो, ते एक बँक जी असते, एक सरकारी बँक ही एका जिल्ह्याला दत्तक म्हणून घेते आणि त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी जे काही कार्यवाही असते ती कार्यवाही करते, ज्यामध्ये त्या जिल्ह्याचं सर्वेक्षण करून कोणते ते म्हणजे कुठे त्या बँकेचे जे असते शाखा काढू शकतात, काढता येते याचा शोध घेणे. त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा सल्लामसलत समित्या स्थापित करणे व त्याच्या व्यतिरिक्त मुख्य काम म्हणजे 3 वर्षाचं जे जिल्हा पतधोरण आहे ते ठरवणे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते अग्रणी बँक योजनेमागचं काय तर मुख्य उद्दिष्ट होतं. याच्या अंतर्गत कोणती सरकारी बँक जी आहे ती एक बँक एखाद्या कोणत्याही जिल्ह्याला दत्तक म्हणून घेईल आणि त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास घडवून आणण्यास मदत करेल व त्या जिल्ह्यातील ज्या ठिकाणी बँकेच्या शाखा काढता येतील, उपशाखा वगैरे, ते काढण्याचं काम जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते करेल. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 बँका ज्या आहेत ते अग्रणी बँकेचं काम करते. त्यापैकी एक बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक ऑफ इंडिया आणि चौथी असेल बँक ऑफ महाराष्ट्र. हे जे आहेत ह्या 4 बँका ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँक योजनेचं जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो काम करते. याच्या अंतर्गत जो आपला ठाणे जिल्हा आहे तो बँक ऑफ महाराष्ट्र जे आहेत या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत अग्रणी बँक योजनेचा तो विद्यार्थी मित्रांनो भाग घेतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, उषा थोरात समिती कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर हे 2009 असेल. तर उषा थोरात समिती जी आहे ते 2009 साली स्थापित करण्यात आलेली होती. तर याचं ही जी समिती आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कशासाठी स्थापित करण्यात आली होती? तर जी अग्रणी बँक योजना जी आहे त्या अग्रणी बँक योजनेचं परीक्षण करण्यासाठी उषा थोरात समिती जी आहे ती 2009 साली स्थापित करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचं लक्ष हे किती आहेत? तर अग्रक्रम कर्ज पुरवठ्याचं जे क्षेत्र आहे, कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो, ते हे 40% असेल. 40% इतकं आहे अग्रक्रम क्षेत्र. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजेच ज्याच्या अंतर्गत शेती, ग्रामीण विकासाशी संबंधित योजना, शिक्षण कर्ज, त्याच्या व्यतिरिक्त गृहनिर्माण कर्ज, निर्यात कर्ज, त्यानंतर सामाजिक पायाभूत संरचना विकास कर्ज, अशा प्रकारच्या जे काही योजना आहेत या योजनांसाठी देण्यात येणारे जे कर्ज आहेत त्या कर्ज क्षेत्राला अग्रक्रम कर्ज क्षेत्र असं म्हटलं जाते. म्हणजेच प्रायोरिटी सेक्टर जे आहेत ते 40% इतकं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व जे काही क्षेत्रातील बँक आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त भारतातील ज्या काही प्रायव्हेट सेक्टरमधील ज्या काही अनुसूचित 2च्या अंतर्गत ज्या बँका ज्या आहेत निर्मित करण्यात आलेल्या आहेत त्यांनासुद्धा हे लक्ष ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, अग्रक्रम क्षेत्राची नवीन लक्ष्य हे कोणत्या वर्षी टाकण्यात आली? तर बघा अग्रक्रम क्षेत्राची जी नवीन लक्ष्य आहेत ती 23 एप्रिल 2015 रोजी जी आहेत ते ठेवण्यात आलेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आहेत ते 2च लक्ष होती. ज्यावेळेस 1972 या साली अग्रक्रम क्षेत्र पुरवठ्याचं जेव्हा लक्ष ठरवण्यात आलं तेव्हा फक्त 2च जे आहेत मुख्य जे लक्ष आहेत ते ठेवण्यात आले. एक कृषी आणि दुसरं ग्रामीण विकास. त्यानंतर बघा हळूहळू कालांतराने इतर सर्व लक्षसुद्धा ठेवण्यात आली आणि अग्रक्रम क्षेत्राची जे नवीन लक्ष्य जे आहेत ती 2015 या वर्षी लागू करण्यात आली. याच्या अंतर्गत एकूण 7 प्रकारचे जे क्षेत्र जे आहेत म्हणजेच लक्ष्य जे आहेत ते ठेवण्यात आली. 23 एप्रिल 2015च्या अंतर्गत एक आहेत कृषी, दुसरं सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम, तिसरं शिक्षण, चौथं गृहनिर्माण, 5वं निर्यात कर्ज, 6वं सामाजिक पायाभूत संरचना आणि 7वं पुनर्निर्मितीक्षम
ऊर्जा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ही जी शेवटची 2 लक्ष्य आहेत, सामाजिक पायाभूत संरचना आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, ही 2 लक्ष्य जे आहेत हे 2015मध्येच ज्या विद्यार्थी मित्रांनो नव्याने समाविष्ट करण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त हे जी इतर 5 लक्ष्य आहेत 2015च्या आधीसुद्धा अग्रक्रम क्षेत्राचे लक्ष्य जे आहेत त्याच्या लक्ष्याच्या अंतर्गत होती, परंतु 2015 साली हे 2 नवीन लक्ष्य जे आहेत ते ठेवण्यात आली होती. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की 2015 साली कोणती नवीन लक्ष्य जे आहेत अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याच्या अंतर्गत म्हणजे प्रायोरिटी सेक्टर जी असते प्रायोरिटी सेक्टरच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली होती. तर एक आहे सामाजिक पायाभूत संरचना आणि दुसरा आहे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, एकूण अग्रक्रम कर्जापैकी किती टक्के वाटा हा कृषी क्षेत्रासाठी राखीव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 40% जे कर्ज आहेत हे अग्रक्रम क्षेत्रासाठी राखीव आहेत. याच्या अंतर्गत एकूण 18% जे कर्ज आहेत ते विद्यार्थी मित्रांनो हे कृषी क्षेत्रासाठी राखीव असेल. तर याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते 18% असेल. तर कृषी क्षेत्रासाठी एकूण कर्ज पुरवठ्यापैकी जे आहेत अग्रक्रम क्षेत्रापैकी 18% कर्ज जे आहेत ते कृषी क्षेत्रासाठी राखीव आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, सूक्ष्म उपक्रमांसाठी एकूण अग्रक्रम कर्जापैकी किती टक्के लक्ष ठेवण्यात आले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे सूक्ष्म उपक्रम असतात त्यासाठी अग्रक्रम कर्जांपैकी एकूण 7.5% जे कर्ज आहेत ते लक्ष जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 40पैकी 18 हे कृषी क्षेत्रासाठी आणि 7.5% हे सूक्ष्म उपक्रमांसाठी, अशा प्रकारे हे 25.5 इतकं कर्ज झालं. त्याच्या व्यतिरिक्त 10% जे कर्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लक्ष जे आहेत ते कर्ज पुरवठ्याचे लक्ष हे दुर्बल घटकासाठी जे आहेत ते लक्ष ठेवण्यात आलेले आहेत. 10% कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष आहे ते दुर्बल घटक जे असतात त्या दुर्बल घटकाच्या अंतर्गत 10% लक्ष ठेवण्यात आले आहेत. या दुर्बल घटकाच्या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की लघु व सीमांत शेतकरी, भूमिहीन शेतकरी व शेतमजूर, त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रामीण भागातील जे काही कारागीर असतात लहान, त्या ग्रामीण भागातील लहान कारागिरांसाठी कर्ज देणे. त्याच्या व्यतिरिक्त जे SC ST यांना देण्यात येणारं जे काही कर्ज आहे यांच्या विकासासाठी ते कर्ज. त्यानंतर ग्रामीण ज्या काही योजना आहेत ग्रामीण विकासाच्या ज्या काही योजना ज्या आहेत सरकार राबवतात त्या ग्रामीण विकासाच्या सर्व योजनांसाठी जे कर्ज देण्यात येते ते कर्ज. त्याच्या व्यतिरिक्त जे अपंग व्यक्ती असतात त्या अपंग व्यक्ती जे कर्ज देतात, अपंग व्यक्तीच्या विकासासाठी जे कर्ज देण्यात येतं ते कर्ज. त्याच्या व्यतिरिक्त जे काही अल्पसंख्याक समुदायासाठी जे कर्ज देण्यात येते त्या प्रकारचं कर्ज. हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे या कर्ज म्हणजेच दुर्बल घटकाच्या अंतर्गत जे कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष आहे त्याच्या अंतर्गत येते, ज्यासाठी 10% कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे 18% कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष विद्यार्थी मित्रांनो जे कृषी क्षेत्रासाठी आहे त्यापैकी सुद्धा 8% कर्ज जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष आहे ते अति सीमांत जे काही असे शेतकरी असतात विद्यार्थी मित्रांनो. सीमांत शेतकरी म्हणजे जसे की बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे फक्त 1 हेक्टरपर्यंतच जमिनीचं क्षेत्र असेल, म्हणजे शेती असेल 1 हेक्टरपर्यंतचीच, त्या शेतकऱ्यांना जे कर्ज देण्यात येते ते सीमांत शेतकरी कर्जाच्या अंतर्गत येते, ज्यासाठी एकूण 8% कर्ज पुरवठ्याचं जे आहेत ते लक्ष ठेवण्यात आलेलं आहे या 18%पैकी. आणि इतर 10% जे कर्ज आहेत ते विद्यार्थी मित्रांनो हे बाकी शेतीच्या कर्जासाठी जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 16 बघा, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी कधी निर्माण करण्यात आला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे ग्रामीण जे पायाभूत सुविधा ज्या असतात, ज्या काही ग्रामीण भागातील ज्या काही पायाभूत जसे की तेथील लोकांचं स्वास्थ्य, तेथील जसे की रस्ते, विद्युतीकरण, अशा प्रकारच्या ज्या काही ग्रामीण पायाभूत सुविधा आहे ह्या ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी एक निधी निर्माण करण्यात आलेला होता. तो जो निधी आहे विद्यार्थी मित्रांनो तो निधी 1995 या वर्षी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो स्थापित करण्यात आला होता, ज्याला आपण RIDF असं म्हणू शकतो, म्हणजेच रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. हा जो फंड आहे विद्यार्थी मित्रांनो हा फंड, ह्या फंडच्या अंतर्गतच काय तर ग्रामीण भागातील ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या पायाभूत सुविधांचा विकास करणे हा असेल. तर ह्या ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीवर जे विद्यार्थी मित्रांनो हे
जे हे जे असते लक्ष जे असते म्हणजेच त्याचं जे नियंत्रण असते ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीवर हे नाबार्डचं असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डचं जे आहे RIDF फंडवर जे आहे ते सर्वात जवळचं नियंत्रण असते. म्हणजेच नाबार्ड जे आहेत ती ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीवर जे आहेत ते नियंत्रण ठेवते. याच्या अंतर्गत ज्या काही बँका असतात विद्यार्थी मित्रांनो, जे अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठ्याचं जे लक्ष ठेवण्यात आलेलं होतं, जर ज्या बँका ह्या अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठ्यापैकी ते उद्दिष्ट जर साध्य करत नसतील, पुन्हा एकदा एका विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँका अग्रक्रम कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष ठेवण्यात आलेलं होतं त्याच्या अंतर्गत जे काही उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, जसं की 18% शेतीसाठी, 7.5% जे लक्ष आहे सूक्ष्म उपक्रमांसाठी आणि 10% जे दुर्बल घटकांसाठी ठेवण्यात आलेलं होतं, तर हे जर लक्ष पूर्ण तऱ्हेनं ते जर साध्य करू शकत नसेल, तर जेवढं लक्ष ते साध्य केले नसेल त्या बँकेने, तेवढे जे पैसे असतात उरलेले ते पैसे म्हणजेच ते जे त्याच्या अंतर्गत जो काही फंड त्यांच्याकडे जो जमा राहतो तो फंड जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो त्या बँकेला नाबार्डकडे जमा करावा लागतो आणि मग नाबार्ड या फंडचा उपयोग हा ग्रामीण पायाभूत सुविधा विकासवर जो आहे तो खर्च करतो. तर हे एक लक्षात ठेवा की अग्रक्रम कर्ज पुरवठ्यापैकी जर कोणी ते लक्ष्य साध्य करत नसेल तर तो फंड हा नाबार्डकडे जमा करेल प्रत्येक बँक, आणि नाबार्ड त्याच्यावर नियंत्रण ठेवेल किती पैसे द्यायचे, किती पैसे खर्च करायचे त्या योजनेवर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा या कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे RRB बँका ज्या आहेत त्या RRB बँका आहेत ज्यामध्ये रिजनल रूरल बँक ज्या म्हणतो आपण त्याला प्रादेशिक ग्रामीण बँक. तर प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा जो आहे तो 1976 या वर्षी जो आहे विद्यार्थी मित्रांनो पारित झाला होता. परंतु एका विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा जरी 1976 पारित झाला असेल तरी प्रादेशिक ग्रामीण बँका सर्वप्रथम 1975 साली जे आहेत ते स्थापित करण्यात आलेल्या होत्या. तर 1975 साली प्रश्न जर आला की भारतातली पहिली प्रादेशिक ग्रामीण बँकेची जी स्थापना ही कोणत्या वर्षी झाली, तर 1975ला, आणि तो जो कायदा विद्यार्थी मित्रांनो हा 1976चा आहे. तर बघा 1975 साली जेव्हा ग्रामीण बँकेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला एकाच वेळेस 5 ग्रामीण बँकेची जे विद्यार्थी मित्रांनो जी स्थापना झालेली होती. या 5 ग्रामीण बँका अशा आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यापैकी एक बँक जी होती ती मोरादाबाद येथे होती. यूपीच्या मोरादाबादमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही पहिली बँक स्थापित करण्यात आली होती. त्याच्या व्यतिरिक्त यूपीच्या गोरखपूरमध्ये दुसरी बँक, त्यानंतर हरियाणाच्या भिवानी या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर बघा चौथी ही जयपूरमध्ये आणि 5वी ही पश्चिम बंगालमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही बँक स्थापित करण्यात आली होती 1975 साली. तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकांची भांडवल रचना ही केंद्र सरकार, राज्य सरकार, पुरस्कृती बँकमध्ये अशी कशी करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका विद्यार्थी मित्रांनो त्या प्रादेशिक ग्रामीण बँकाचे जे काही जे फंड जे डेव्हलप करण्यात येते, जो काही भांडवल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते भांडवल जे आहेत त्या भांडवलाचे जे काही स्रोत आहेत किंवा ते भांडवल जे निर्मित करण्यात येते त्या भांडवल निर्मितीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुरस्कृती बँक असते एक, जी पुरस्कृती बँक त्या बँकेला कर्ज देणे, त्या बँकेचे काही धोरण आखणे, त्यांना आर्थिक मदत देणे यासाठी जी पुरस्कृती बँक जी आहे ती पुढाकार घेते. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये भांडवल जे असते त्या भांडवलाचं जे काही विभागणी आहे त्याच्या अंतर्गत ते विभागणी जे आहे ते विद्यार्थी त्यातून ते कशी करण्यात आली आहेत असा हा प्रश्न आहे. तर बघा 50, 15 आणि 35 म्हणजेच बघा केंद्र सरकारचा जो वाटा असेल प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये भांडवलाचा तो 50% असेल, म्हणजे तो 50% जो वाटा आहे तो म्हणजेच 50% जे पैसे जे आहेत तो टाकेल. त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारचा जो वाटा आहे तो 15% इतका असेल आणि
पुरस्कर्ते जी बँक असते विद्यार्थी मित्रांनो त्याचा वाटा हा 35% इतका असेल. म्हणजेच पुरस्कर्ती बँक म्हणजेच जी बँक त्या बँकेवर बँकेची काय तर एक मदत करणारी जी बँक असते म्हणून बँक काम करते. तर बघा पुरस्कर्ती बँक केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जे काही भांडवलाची जी काही रचना आहेत ती 50, 15 आणि 35 करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारतात प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना करण्याची जी शिफारस आहे ती कोणी केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर हे एम. नरसिम्हन कार्यगट जे आहे एम. नरसिम्हन कार्यगटानेच प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना करण्याची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो जी शिफारस केलेली होती. त्यानंतर बघा RRB बँकवर कोणाचं नियंत्रण असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो RRB म्हणजेच रिजनल रूरल बँक जेच प्रादेशिक ग्रामीण बँक आहे याच्यावर जे नियंत्रण असते ते नाबार्डचं नियंत्रण असते विद्यार्थी मित्रांनो. नाबार्ड ज्याची स्थापना ही 1982 या वर्षी झालेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड जे आहेत ते RRB बँकेवर जे आहेत ते नियंत्रण ठेवते. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो बघा RRB बँकेवर हे RBIचं नियंत्रण होतं, परंतु कालांतराने नंतर RRB बँकेवर नाबार्डचं नियंत्रण करण्यात आलं, म्हणजे नाबार्ड त्याच्यावर नियंत्रण ठेवते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो RRB बँकेच्या विलिनीकरणाची जी शिफारस आहे ती कोणी केलेली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे आहे ते M.V. सरदेसाई यांनी जे आहेत ते RBIच्या विलिनीकरणाची शिफारस केलेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2005 या वर्षी M.V. सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापित करण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत ज्या RRB बँक असतात त्या RRB बँकेचं जे काही मूल्यमापन करण्यासाठी एक कार्यगट स्थापित करण्यात आला होता 2005 साली. त्याच्या अंतर्गतच M.V. सरदेसाई यांनी 2005 साली RRB बँकेच्या विलिनीकरणाची शिफारस केलेली होती. म्हणजे अशा बँका ज्या बँकांचं आर्थिक स्थिती जे ते कमजोर पडत असेल किंवा ज्या बँकेला तोटा होत असेल अशा प्रकारच्या बँकेचं विलिनीकरण हे चांगल्या बँकेमध्ये करण्यात यावं अशी त्यांनी शिफारस केलेली होती. तेव्हापासूनच विद्यार्थी मित्रांनो RRB बँकेचं जे आहे ते विलिनीकरणाची जी सुरुवात झालेली आहे. परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की RRB बँकेच्या विलिनीकरणाची सुरुवात ही कोणत्या वर्षीपासून झाली? तर 2005 सालापासून जे आहे ते RRB बँकेच्या विलिनीकरणाची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती सुरुवात झालेली होती. तर बघा 2005 पर्यंत जे आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये एकूण 196 RRB बँका ज्या आहेत ते कार्यरत होत्या. आणि आज स्थितीला म्हणजे आज सन 2025 म्हणजे 2025 या चालू आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की फक्त आणि फक्त आता 28च RRB बँके ज्या आहेत ते सध्या कार्यरत आहेत. त्याचं कारण असं झालं की 2025मध्ये म्हणजे यावर्षीच केंद्र सरकारने असा निर्णय घेतला की एक ग्रामीण बँक एक राज्य एक ग्रामीण बँक असा निर्णय घेण्यात आला. याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त आता 28 राज्य असल्यामुळे 28च ग्रामीण बँक जे आहेत ते सध्या विद्यार्थी मित्रांनो कार्यरत आहेत. तर सध्या 2025 रोजी एकूण आता 28 ग्रामीण बँक आहेत. याच्या आधी जर परीक्षेला प्रश्न विचारला की 28 आता 2025च्या विलिनीकरणाच्या आधी भारतामध्ये किती ग्रामीण बँक कार्यरत होत्या? तर त्याचं उत्तर हे 43 असेल. तर याच्या आधी 43 ग्रामीण बँका ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये कार्यरत होत्या. त्यापैकी 2 ग्रामीण बँका ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत्या. त्यापैकी एक बँक होती महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी बँक होती विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं विलिनीकरण करून आता महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकच कार्यरत आहेत. तर बघा समोरील प्रश्न असाच आहे की 2025मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलिनीकरण झाल्यावर आता भारतात किती RRB आहेत? तर 28 RRB बँका ज्या सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 प्रादेशिक ग्रामीण बँका सुधारणा कायदा जो आहे तो कधी पारित करण्यात आला होता? तर आपलं याचं बरोबर उत्तर जे असेल ते 2015 साली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2015 या वर्षी जे आहेत ते प्रादेशिक ग्रामीण बँका सुधारणा कायदा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो पारित करण्यात आलेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रादेशिक ग्रामीण बँकेचा जो कायदा आहे तो 1976चा आहे.
या 1976च्या कायद्यामध्ये बँकिंग प्रादेशिक ग्रामीण बँक सुधारणा कायदा 1976च्या अंतर्गत 2015मध्ये याच्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. याच्या अंतर्गत काही नवीन लक्ष्य ठेवण्यात आलेली आहेत, काही नवीन शिफारशीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे आपले काही 25 महत्त्वपूर्ण प्रश्न होते. आज जे मी सुरुवातीला जे टॉपिक सांगितलेले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला, त्या टॉपिकपैकीच हे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे येणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अत्यंत महत्त्वाचे असेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सुद्धा याच्यापैकी या टॉपिकपैकीच प्रश्न येतात. जरी ती बँकेची जी एक्झाम आहे IBPS घेत असेल तरीसुद्धा परीक्षा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या बँकेच्या आपल्या लेवलनुसारच घेण्यात येते. जसे की SBIची असेल तर SBIच्या लेवलचीच परीक्षा IBPS आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेला घेणार नाही, त्याच्यापेक्षा सोपीच एक्झाम असेल. त्याच्यामुळे यापैकी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न येईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.